अरे आम्ही सांगलीवरून आलोय. हां काल जे घडलं तिथंच होतो आम्ही. हां पेलगाममध्येच होतो हां बरं आणि आम्ही घोड्यावरून त्याच स्पॉटला निघालो होतो. हां तोपर्यंत ड्रायव्हरने येऊन सांगितलं की असं अटॅक झालाय म्हणून तिथं, म्हणून आम्ही उतरून खाल्लो. फक्त 2 किलोमीटर होतो. बरं तुमची किती दिवसांची टूर होती 27 जण होतो. 6 दिवसांची टूर होती. आजच लास्ट होता. आम्ही जाणार होतो पण कालच तिथून निघून आलो. तिथं आमचा मुक्काम होता काल. हां काल तिथून निघून आलो आम्ही. काय परिस्थिती होती त्यावेळी ज्या ठिकाणी जेव्हा तुमच्या कानावर ही घटना घडली त्यावेळी? काय समजत नव्हतं. घडलं एवढं पण काय घडलं हे माहिती नव्हतं त्यावेळेला. पण एक भीतीचं वातावरण. भीतीचं वातावरण नक्कीच होतं. इथून भीती म्हणण्यापेक्षा इथून बाहेर कसं निघू, आम्ही बाहेर कसं पडू याच ह्याच्यात होतो. जवळपास महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. टोटल 27 जण या अपघातात मृत्यू पावलेले आहेत. हो हो त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही स्पॉट लावून त्या स्पॉटलाच होतो. हे अतिशय निंदनीय गोष्ट झालेली आहे. सर्वसामान्य माणसांना इथं फिरायचं अवघड झालेलं आहे. जे माणसं आता फिरत आहेत त्यांना अतिशय धोकादायक वाटायला लागले. इथं भीतीचं वातावरण झालं आहे. आम्ही एक 15 मिनटं फक्त तिथून लांब होतो. दैव कृपेनेच आम्ही वाचलेलो आहे. आणि आमच्या ड्रायव्हरनं पळत येऊन आम्हाला सांगितलं, इथल्या जम्मू काश्मीरच्या जी मदत करतात ते लोक, त्यांनी फार मदत केलेली आहे आम्हाला. त्यांनी पळत येऊन